धनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल, सूचना दिलेल्या आहेत. सीओशी बोललोय, असे म्हणून PMRDA चे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय, डुडी कलेक्टरशी बोललोय. त्यांना म्हणलं 600 मीटरचा रस्ता आहे, आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये. माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये. आता तो रस्ता झालाच पाहिजे. त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे. निधी कमी पडून दिला जाणार नाही. मी त्यांना सांगितलं, निधी जर DPC मधनं पाहिजे असेल तर DPC मधनं देतो. PMRDA मधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे. जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना CO ला दिलेल्या आहेत. आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की PMRDA आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि फक्त ज्यांना बन्नेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना, तिथल्या रहिवाशांना आता त्रास होणार नाही अशाबद्दलची काळजी सरकारकडून आम्ही घेतो. मी महाराष्ट्र सरकारचे आणि प्रशासनाचे आभार मानते, कारण हा विषय काही राजकीय नाही, माझ्यासाठी तर नाहीच, आमचा श्रद्धेचा विषय आहे. त्याच्यामुळे सरकार त्याच्याबद्दल आता सकारात्मक भूमिका घेते, त्याचं मी मनापासून स्वागत करते. आता पैसे त्या रस्त्यावर पडलेले आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं आता बनेश्वरचा रस्ता हा 2 तारखेला आम्ही नारळ फोडायला जाणार आहे. त्याच्यामुळे तो विषय फार न वाढवता आता तो रस्ता कसा होईल आणि तुमच्या सगळ्यांचं मी तिथे स्वागत करीन. तुम्ही सगळे दर्शनाला या.